दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. आमच्या गावात विहीर होती. होती नाही, आहेच. फक्त कोणी तिचं नाव उघडेपणी घेत नाही. ती विहीर गावच्या शेवटच्या टोकाला होती. माळरानाच्या मध्ये. भोवती काटेरी झुडपं. जवळ गेलं की अंगाला घाम फुटायचा, अगदी थंडी असल्यासारखा. लोक म्हणायचे, विहिरीत काहीतरी आहे. पण काहीतरी म्हणजे काय हे कोणी सांगायचं धाडस करत नव्हतं. खूप वर्षांपूर्वी ती विहीर देवाची म्हणून ओळखली जायची. लोक नवस करायचे, पोरग आजारातून बरं व्हावं, लग्न व्हावं, मूल व्हावं, केस जिंकायला पाहिजे. नवस करायचा नियम एकच, नवस पूर्ण झाला तर पुन्हा विहिरी जवळ यायचं, नाहीतर विहीर तुला शोधते. या गोष्टीला मात्र लोक हसायचे. गावातल्या म्हाताऱ्यांच्या गोष्टी म्हणून सोडून द्यायच्या. पण काही लोक परत आलेच नाहीत. राम्या कदम, साधा माणूस, शेती, दारू नाही, बायकोशी भांडण नाही. त्याच्या बायकोला मूल होत नव्हतं. 7 वर्ष झाली होती. तो गेला विहिरीवर, नवस केला. साखर, नारळ, दोरा. 8 महिन्यात बायको गरोदर झाली. गाव खुश झालं. पण राम्या नवस फेडायला गेला नाही. संध्याकाळ होती. वारा थंड. राम्या घरातून निघाला. बायकोला म्हणाला, मी जरा वाडीत जाऊन येतो. तो परत आलाच नाही. 3 दिवस शोध. शेत, नाला, जंगल. 4थ्या दिवशी विहिरीजवळ त्याची चप्पल सापडली. फक्त चप्पल, शरीर नाही. पाण्यात मृतदेह, ते सुद्धा नाही. राम्या गेल्यानंतर पहिल्या आठवड्यातच रात्री एक गोष्ट सुरू झाली. लोकांना स्वप्नात नावं ऐकू येऊ लागली. लक्ष्मण, मंगला, शंकर. ज्याचं नाव स्वप्नात ऐकू यायचं तो दुसऱ्या दिवशी आजारी पडायचा. डोळे खोल गेलेले, ओठ कोरडे, आवाज बदललेला. आणि सगळ्यात भयानक गोष्ट, तो माणूस म्हणायचा, मला कोणीतरी आतून बोलवतंय. गावात एक म्हातारा होता, शंकर आजोबा. तो म्हणाला, विहिरीत पडलेला माणूस मरत नाही, तो अडकतो. आणि जो त्याचा आवाज ऐकतो तो पुढचा असतो. लोकांनी त्याला वेड्यात काढलं. 2 दिवसांनी शंकर आजोबा स्वतः विहिरीजवळ बसलेले दिसले, हसत, रिकाम्या विहिरीकडे पाहत. आणि एकच वाक्य म्हणत होते, राम्या, आता आठवण झाली तुला? इथेच खरी गोष्ट सुरू होते. कारण राम्या मेला नव्हता, तो बाहेर नव्हता. कारण तो आत होता. आणि तो एकटाच नव्हता. राम्या गायब झाल्यानंतर 7वा दिवस. त्या दिवशी गावात एक विचित्र शांतता होती. संध्याकाळ लवकर उतरत होती. जणू आकाशालाच घरी जायची घाई होती. विहिरीजवळ जायचं कोणी धजावत नव्हतं. पण त्या दिवशी विहीरच गावात आली. लोकांना वाटतं विहीर म्हणजे फक्त पाणी, खोल, थंड, काळी. पण शंकर आजोबा खोटं बोलत नव्हते. विहिरीत पडलेल्यांना पहिल्यांदा पाणी लागतं, दुसऱ्यांदा अंधार, आणि तिसऱ्यांदा जागा. हो, जागा. जिथे पाणी नाही, जिथे भिंत नाही, जिथे वर खाली नाही, फक्त आवाज आहेत. राम्याने काय पाहिलं होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. पण 7व्या दिवशी पहाटे 4:30ला राम्याच्या बायकोला स्वप्न पडलं. स्वप्न नव्हतं, ती जागी होती. घरात दिवा जळत होता, दार बंद, कोणी नाही. अचानक तिचं नाव कोणीतरी घेतलं, सीता. तो आवाज हळू नव्हता, मोठा नव्हता, तो ओळखीचा होता, राम्याचा. ती उठून उभी राहिली, कापत. आवाज पुन्हा आला, मी खाली आहे,
तिच्या कानात थेट नियम जे कोणाला सांगितले गेले नव्हते. विवाह. शंकर आजोबा म्हणाले, विहीर नाव घेत नाही, तुझं मन नाव तयार करतं. जे आत अडकलेले असतात ते हळूहळू आवाज बनतात. सुरुवातीला स्वतःसारखा आवाज, मग आईसारखा, नवऱ्यासारखा, पोरासारखा आणि शेवटी तुझाच आवाज. 10वा दिवस. रात्री 2:30. विहिरीजवळ ओरड ऐकू आलं. लोक दार उघडून बाहेर आले. टॉर्च, लाठ्या. विहिरीजवळ एक माणूस बसलेला होता. चिखलात, ओले कपडे, डोळे विस्फारलेले. तो राम्या नव्हता. तो होता राकेश धामनकर. 30 वर्षांपूर्वी मरण पावलेला. त्याचा मृतदेह कधीच सापडला नव्हता. पण तो जिवंत नव्हता. तो श्वास घेत होता. डोळे हलत होते, पण सावली नव्हती. पापणी न हलणारी नजर, मान 180 अंशात वळलेली. तो फक्त एकच वाक्य म्हणत होता, आता जागा नाही उरली. लोक मागे सरसावले. राकेश उभा राहिला. विहिरीकडे पाहून म्हणाला, आणि नाव कमी पडतायत. तेव्हा तो थांबला, हसला आणि थेट जगदाळे काकांचं नाव घेतलं. जे नाव ऐकतात ते आधीच हरवलेले असतात. जगदाळे काका खाली बसले, तिथेच, डोळे मिटले, हसत. लोकांनी धरायला धाव घेतला, पण त्याच्या कानात काहीतरी बोलत होतं. हळू, लगबगीनं, तू ऐकलंस? म्हणजे तू माझा. आणि जगदाळे काका उभे राहून स्वतः चालत विहिरीकडे गेले. कोणी हात लावू शकलं नाही. जणू विहिरीनेच त्यांना नेऊन ठेवत होती. खरी भीती इथे सुरू होते, कारण राकेश बाहेर आला होता. राम्या अजून आत होता आणि विहिरीत जागा कमी पडत होती. आणि जेव्हा जागा कमी पडते तेव्हा बाहेरच्यांना आत घ्यावं लागतं. जगदाळे काका विहिरीत गेले आणि गावात एक गोष्ट स्पष्ट झाली. जोर जोरात ओरडणं गरजेचं नाही, रडणंही नाही. खरी भीती शांत असते. त्या रात्रीनंतर गाव झोपलं नाही. लोक पलंगावर पडायचे, पण डोळे मिटायचे नाहीत. कारण सगळ्यांना एकच प्रश्न सतवत होता, जर उद्या माझंच नाव ऐकू आलं तर? विहिरीचा आवाज सारखा नव्हता. तो कोणालाही ऐकू येत नव्हता. तो निवड करत होता. पहिल्यांदा एकाच माणसाला, मग 2, मग हळूहळू सगळ्यांना, पण वेगवेगळ्या वेळी. आणि प्रत्येक वेळेस आवाज एकच वाक्य बोलायचा, तूच उरलास. रामेच्या गेल्यानंतर सीता जिवंत होती, पण जणू तिला आतून काढून घेतलं गेलं होतं. ती बोलत नव्हती, हसत नव्हती, रडतही नव्हती. पण एक विचित्र सवय लागली होती तिला. ती स्वतःशीच कुजबुजायची, नाही, आज नाही, मी अजून ऐकलेलं नाही. लोक म्हणायचे दुःख आहे, पण सत्य वेगळंच होतं. एक दिवस सीता विहिरीजवळ गेली नाही, पण घरातल्या आरशा समोर उभी राहिली. आरशात तिचाच चेहरा होता, पण डोळे वेगळे, खोल, रिकामी. आणि आरशातून आवाज आला, आता माझं नाव तू घेणार आहेस. तो राम्याचा आवाज नव्हता, तो तिचाच आवाज होता. सगळ्यात धोकादायक गोष्ट, सवा म्हणाली, जो स्वतःचं नाव ऐकतो तो आधीच विहिरीचा असतो. लोक हसले नव्हते आता. कोणीच हसलं नाही, कारण त्या रात्री 3 लोकांनी स्वतः नाव ऐकलं होतं. एकाला झोपेत, दुसऱ्याला विहिरीजवळून जाताना, तिसऱ्याला अंगण झाडताना. आणि तिघांनी एकच गोष्ट केली, कोणालाच सांगितलं नाही. नाव ऐकल्यावर काय होतं? पहिलं, डोळे झपकन कोरडे होतात. दुसरं, माणूस स्वतःला ओळखू शकत नाही. तिसरं, आठवणी सुटायला लागतात.
आईचं नाव आठवत नाही. घरातलं अंगण परकं वाटतं आणि विहीर आपली वाटू लागते. पुढच्या अमावास्येला कोणीही ढकललं नाही, कोणीही अडखळलं नाही. गण्या गण्यामाळी हसत हसत स्वतःच चालत होता. लोक पाहत होते, पण कोणी ओरडलं नाही. कारण गण्या म्हणत होता, मी आता जायचाच होतो, फक्त आधी ऐकायचं बाकी होतं. आणि तो गायब झाला. पडण्याचा आवाजही नाही. आता विहिरीत मरण पावलेले नव्हते, हरवलेले होते. त्यांचे आवाज, नावे, आठवणी सगळं साठत चाललं होतं. आणि जितकं साठत होतं तितकं नाव ऐकणं सोपं होत चाललं होतं. त्या रात्री सीतेने पहिल्यांदा स्पष्ट शब्द ऐकले. आता तू ऐकलंस. आणि तिच्या कानात एक नाही, दोन नाही, अनेक आवाज एकत्र बोलले, तू उशीर केलास. त्या रात्री वाऱ्याची सुद्धा चाहूल नव्हती. गाव असं शांत होतं की स्वतःचा श्वास ऐकू येत होता. आणि अशा शांततेत विहिरीतून पहिल्यांदा नाव आलं. कोणाचं नाव नव्हतं ते, माणसाचंही नाही, देवाचं नाही, ते विहिरीचंच नाव होतं. ते नाव ऐकताना जिभेवर जळ वाटायचं, डोकं दुखायचं आणि पोट आत ओढलं जायचं. शंकराजोबा थरथरत उभे राहिले. त्यांनी फक्त एवढंच म्हटलं, हे नाव कोणी घेत नाही, हे नाव ऐकलं तर कोणी उरत नाही. विहीर काय होती? ती देव नव्हती, ती भूतही नव्हती. ती होती नवसांची उरलेली देणी. जे नवस पूर्ण झाले पण फेडले गेले नाहीत. ते सगळे एकत्र साचले, आवाज बनले, आठवणी बनल्या आणि शेवटी जागा. ओलसर मातीवर कोणीतरी रांगत बाहेर येत होतं. तो राम्या नव्हता. लोक धावले पण थांबले, कारण राम्यासारखा नव्हता. त्याचे डोळे एका मागोमाग एक नाव बोलत होते. तो बोलला नाही. त्याने फक्त बोट दाखवलं सीतेकडे. सीतेला सगळं आठवलं. नवस, दोरा, नारळ आणि विसरलेली गोष्ट. तिने नवस तोंडाने केलं होता, पण फेडायची जबाबदारी आत्म्याची होती. ती विहिरीकडे चालत गेली. कोणी अडवलं नाही, कारण सगळ्यांना आपापली पाळी कधी येईल ते कळलं होतं. सीता विहिरीत पडली नाही, ती आत शिरली. आणि तेव्हा सगळे आवाज थांबले. एक क्षण फक्त एकच वाक्य ऐकू आलं, नावच संपली. पुढच्या दिवशी विहीर बुजवली गेली. सिमेंट, दगड, लोखंड, गाव पुन्हा सुरू झालं. पण आजही रात्री 12 नंतर जो त्या जागेवर थांबतो त्याला पाण्याचा आवाज येत नाही. त्याला आपलंच नाव ऐकू येतं, हळू, नजरे आडून. आणि जो एकटा ऐकतो तो जिवंत राहतो, पण गावाचा राहत नाही. नवस न पूर्ण झाल्यावर देव रुसतो म्हणतात, पण नवस विसरला की विहीर आठवण करून देते. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.